एका गावात एक राजू नावाचा मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. राजू एक गरीब घरातील पण अत्यंत प्रामाणिक मुलगा आहे. आज आपण याच प्रामाणिक राजूची गोष्ट ऐकणार आहोत. दुर्दैवाने राजूच्या घरात गरिबीचे सावट आहे आणि त्यातच त्याची आई तापानं फणफणली आहे. आई, तू काळजी नको करू. मी आज बाजारात कोणाकडे तरी कामाची चौकशी करतो. तुझ्या औषधांसाठी पैसे नक्की मिळतील. बाळा, परिस्थिती कशीही असो, पर कधीही आपला स्वार्थ बघू नकोस. नेहमी सत्याच्या वाटेने चाल. राजू कामाच्या शोधात फिरत असतो. अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक चामड्याचे पाकिट पडलेले दिसते. तो ते उचलतो आणि उघडून पाहतो. त्यात खूप साऱ्या नोटा असतात. बापरे, यात तर खूप पैसे आहेत. या पैशांनी आईचं ऑपरेशन होईल, नवीन कपडे येतील. पण नाही, हे माझे पैसे नाहीत. कोणाचे तरी कष्ट यात आहेत. तेवढ्यात त्याला समोरून एक श्रीमंत व्यक्ती धावपळ करताना आणि काहीतरी शोधताना दिसते. शेठजी, तुम्ही काही शोधत आहात का? हो रे बाबा, माझं पाकीट हरवलंय. त्यात माझ्या दुकानाच्या पगाराचे पैसे होते. आता मी माझ्या कामगारांना काय तोंड दाखवू? हे घ्या तुमचे पाकिट. मला ते रस्त्यावर पडलेले मिळाले. शेठजी पाकिट उघडून बघतात. एकही रुपया कमी नसतो. ते थक्क होतात. बाळा, तू इतका गरीब दिसतोस, तरीही तू यातले पैसे घेतले नाहीस. तुला कशाचीच गरज नाही का? गरज तर खूप आहे साहेब. आई आजारी आहे, घरात अन्न नाही. पण माझ्या आईने शिकवले की दुसऱ्याच्या कष्टाच्या पैशावर आपला अधिकार नसतो. प्रामाणिकपणा हाच आमचा खरा दागिना आहे. शेठजी राजूच्या प्रामाणिकपणावर खुश होतात. ते त्याला फक्त बक्षीसच देत नाहीत, तर त्याच्या आईच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घेतात आणि राजूला त्याच्या शिक्षणासाठी मदत करतात.